तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये भाजायचे आहेत मकाचे कणस। तर मकाचे कणस आज जाळावरती भाजणार आहोत। तर मित्रांनो, हे कणस आपण उकडून सुद्धा घेऊ शकतो पाण्यामध्ये। तर पाण्यामध्ये मीठ टाकून हे कणस उकडून घेतल्यानंतर सुद्धा खूप भारी लागतात। तर आज आपण न उकडताच आपण जाळावरती भाजणार आहोत। तर मित्रांनो, हे कणस कसे भाजायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर भाजून सुद्धा खूप टेस्ट लागतात। तर चला मित्रांनो, आपण आता कणस भाजायला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण आता हे कणस सोलून घेणार आहोत। तर बघू शकता खूप मोठाले असे कणस आणलेले आहेत आज भाजण्यासाठी। तर आपण आता सोलून घेऊ। तर खूप छान असे दाणे आहेत त्याला। तर एकदम कवळे दाणे आहेत मित्रांनो। भाजण्यासाठी आपल्याला कवळच कणस वापरायचे आहेत। तर मित्रांनो, भाजण्यासाठी कवळे कणस हे खूप छान लागतात, म्हणून आपण कवळेच कणस हे आपल्याला भाजायला घ्यायचे आहेत। तर बघू शकता खूप छान असे दाणे आलेले आहेत त्याला। तर एकदम कवळेच आहेत। तर हे पण आपण आता सोलून घेऊ। तर याला सुद्धा बघू शकता खूप छान असे दाणे आहेत। तर एकदम फुल दाणे भरलेले आहेत। बघू शकता खूप छान असे भारी मस्त दाणे आहेत। तर सोलून हे झालेले आहेत आता। तर आता येथेच आपण जाळावरती हे कणस भाजून घेणार आहोत। तर ते भाजण्याआधी आपल्याला त्याला तार लावायचे आहे। तर ही तार आपण आता याला लावून घेऊ, म्हणजे आपल्याला भाजायला सोपे होईल। तर हे असं तार लावायचे आहे त्याला, म्हणजे आपल्याला हलवण्यासाठी सोयीस्कर होईल। तर याला पण आपण तार लावून घेऊ। तर बघू शकता मित्रांनो, असे आपल्याला कणस भाजायला एकदम सोपे जातात असे तार लावल्यावर। तर आता येथेच जाळ पेटवून घेऊ। तर येथे पेटवलेला आहे आता जाळ। तर त्यामध्ये बरेच टाकलेले लाकडं। तर आता यावरतीच आपण कणस भाजणार आहोत। तर मित्रांनो, आता कणसे भाजायला टाकायचे आहेत। तर येथेच आता कणसे भाजायला टाकणार आहोत। तर असे आपण आता कणसे भाजून घेणार आहोत जाळावरती। तर मित्रांनो, जाळावरती कणस भाजल्याने खूप टेस्ट येते त्यांना। तर खूप टेस्टी असे कणस लागतात जाळावरती भाजल्याने। तर आपण आता हे कणस एकदम असे दमानं भाजून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, हे कणस आपल्याला असं हळूहळू असे भाजून घ्यायचे आहेत। तर असे दमानं भाजल्याने चांगले भाजतात। आपल्याला कणस भाजायला चांगले सोपे होते तार लावल्यामुळे। तर मित्रांनो, आमचे कणस आता भाजून झालेले आहेत। तर बघू शकता खूप छान असे आमचे कणस भाजून तयार झालेले आहेत। तर जाळावरती खूप छान असे कणस भाजता येतात। तर बघू शकता त्याला तार टोचल्यानंतर खूप छान आपल्याला भाजता येतात। तर मित्रांनो, आपण आता टेस्ट करून पाहू की कणस कसे भाजलेले आहेत ते। तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत। खूप छान असे भाजलेले आहेत। तर मित्रांनो, बघू शकता खूप छान असे कणस भाजून तयार झालेले आहेत। तर मित्रांनो, खूप छान असे कणस भाजले जाळावरती। तर खूप छान टेस्ट सुद्धा आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जाळावरती कणस भाजू शकता। टेस्ट खूप छान येते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।